स्मार्ट गृहिणींना उपयोगी पडतील अशा स्मार्ट किचन टिप्स. नंबर 1. अळूवडी किंवा अळूच्या पानांची कुठलीही भाजी करताना अळूची पाने स्वच्छ केल्यावर हाताला खाज सुटत असेल तर हाताला आमसूल चोळल्यास फायदा होतो. नंबर 2. फिश फ्राय करताना रव्यामध्ये थोडे तांदूळ पीठ मिक्स करून ते मिश्रण सर्व फिशला लावून मग फ्राय केले तर तेलात रवा सुटणार नाही आणि फिश मस्त कुरकुरीत भाजले जातील. नंबर 3. लाल तिखट मसाला करताना मिरच्या स्वच्छ करून थोडं तेल लावून कडक उन्हात वाळवून मिरची पावडर करून आणली तर मसाल्याला छान लाल रंग येतो. नंबर 4. लोण्यापासून तूप काढताना लोणी कढवल्यावर त्यामध्ये खाऊचं पान किंवा विड्याचं पान टाकलं तर तूप स्वच्छ आणि दाणेदार यायला मदत होते. नंबर 5. लाल तिखट मसाला वर्षभरासाठी साठवताना तो चिनी मातीच्या भरणीत साठवले तर त्याचा रंग आणि सुगंध टिकून राहायला मदत होते. नंबर 6. बटाटा चिप्स करताना ते तुरटी फिरवलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवले तर चिप्स काळे पडणार नाहीत. नंबर 7. कोणत्याही भाजीमध्ये डाळी घालताना त्या थोडा वेळ भिजवून घातल्या तर डाळी पटकन शिजल्या जातात आणि भाजीची चवही बदलणार नाही. नंबर 8. ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी करताना पिठाच्या अंदाजाने पाणी उकळून घेऊन त्या पाण्यात पीठ मळून भाकरी केल्या तर भाकरी छान थापली जाते आणि मऊ होते. नंबर 9. उपवासासाठी अगोदरच्या रात्री साबुदाणा भिजत घालायला विसरला असेल तर साबुदाणा लवकर भिजवण्यासाठी कोमट पाणी वापरले तर साबुदाणा लवकर भिजला जातो. नंबर 10. वर्षभरासाठी लाल तिखट मसाला करताना लाल रंगासाठी बेडगी मिरची आणि थोड्या प्रमाणात तिखट होण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात बेडगी मिरची आणि थोड्या प्रमाणात कोणत्याही प्रकारची तिखट मिरची वापरू शकता.